पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। प्रवाशांना याचा मोठा फटका बसलाय। या कोंडीत खासदार सुप्रिया सुळे यांनाही तब्बल 2 तास अडकून राहावं लागल्याची माहिती समोर आली। या वेळेत त्यांनी रस्त्यावर अडकलेल्या प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। द्रुतगती मार्गावरील वाढती वाहतूक, सुरू असलेली दुरुस्तीची कामं आणि अपघातांमुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचं दिसून येते। त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असून मानसिक आणि आर्थिक त्रासही सहन करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी अपेक्षा व्यक्त होते। नमस्कार। गेले 2 तास आम्ही सगळे ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे। सकाळी आम्ही 7 वाजता निघालो आहे ठाण्यावरनं। आता आमची गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे शेजारी 2 तास बसून कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय। तुम्ही बघता इकडे सगळे महाराष्ट्र दिवस स्पेशल। जय महाराष्ट्र। किती वेळ अडकलाय? 7 वाजता निघालो तुम्ही पण 7 ला निघाला अंधेरीवरनं। आंबा एक मिनिट। रत्नागिरीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय। पोलीस परेड मैदानावर आयोजित मुख्य सोहळ्यात पालकमंत्री तसंच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन करण्यात आलं। यावेळी पोलीस पथकाकडून आकर्षक संचलन सादर करण्यात आलं। शिस्तबद्ध परेडनं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। विशेष म्हणजे व्हिक्टर या श्वान पथकाकडूनही सलामी देण्यात आली, ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली। या सोहळ्याला जिल्हा प्रशासन, पोलीस अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 45वा स्थापना दिन या निमित्तानं ओरोस येथील सिंधुदुर्ग नगरीत शासकीय ध्वजवंदन सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे प्रमुख उपस्थित होते। सकाळी 8 वाजता ध्वजवंदन करण्यात आलं। यावेळी सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीनं ओळख परेड सादर करण्यात आली। कार्यक्रमात शिस्तबद्ध संचलनानं उपस्थितांचं लक्ष वेधलं। या प्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहिकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते। हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते संत नामदेव पोलीस कवायत मैदान इथं शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे विशेष सहाय्य मंत्री तसंच हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ हे 1 दिवसीय हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते। सकाळी 8 वाजता हिंगोली शहरातील संत नामदेव पोलीस कवायत मैदान इथं त्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन, आमदार तानाजीराव मुटकुळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त अनोख्या पद्धतीनं मानवंदना अर्पण केले। रहाटे यांनी नदीतील एका लहानशा दगडावर रांगोळीच्या सहाय्यानं अवघ्या 3 ते 4 इंच आकाराचा महाराष्ट्राचा नकाशा साकारलाय। या सूक्ष्म नकाशावर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आणि हुतात्मा स्मारकाचं चित्रही रेखाटण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। ही संपूर्ण रांगोळी साकारण्यासाठी विलास रहाटे यांना सुमारे 1 तासाचा कालावधी लागला। त्यांच्या या कलाकृतीचं सर्वत्र कौतुक होते। महाराष्ट्र दिनानिमित्तानं ही दिलेली आगळी वेगळी मानवंदना ठरते। NCERTच्या इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त बीडच्या लिंबा गणेश इथं आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केलाय। विद्यार्थ्यांना मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा अभ्यासक्रमातून हटवणं म्हणजे मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। तसंच राजस्थानातील विजयाची ऐतिहासिक वस्तुस्थिती नाकारणं हे चुकीचं असून कोणत्याही दबावाखाली इतिहासात बदल करू नये अशी ठाम भूमिका व्यक्त करण्यात आली। 8वी इयत्तेच्या अभ्यासक्रमामध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा जो नकाशा आहे तो बदलण्यात आलेला आहे। हा बदलण्यात आलेला एक नकाशा केवळ इतिहास नसून तो महाराष्ट्र राज्यातील मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आणि पराक्रमाचा इतिहास आहे। एकंदरीतच केंद्र सरकारने हा नकाशा बदलून एकंदरीत गौरवशाली इतिहास पुसण्याचा प्रयत्न केलेला आहे। याचा सर्व आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्र या प्रकरणी रस्त्यावर उतरण्यापूर्वीच NCERTने आणि केंद्र शासनाने जागृत होऊन तो नकाशा पूर्ववत करावा अशी आम्ही लेखी निवेदनाद्वारे मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना केली आहे। आणि याच्या निषेधार्थ
महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी आज लिंबागणेश या ठिकाणी निदर्शने करत आहोत. आमची अशी मागणी आहे की केंद्र सरकारनं आणि जे राज्य सरकार जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेमध्ये येतं त्यांनी या प्रकारे लक्ष घालावं आणि मराठा साम्राज्याचा दर्शन नकाशा जो आहे तो पूर्ववत करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारनं मंजूर केलेल्या नारी शक्ती विधेयकाच्या समर्थनार्थ सिंधुदुर्गमध्ये महिलांचा भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी या विधेयकाला केलेल्या विरोधाच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. महिला मोर्चाच्या अध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली विविध स्तरातील माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. हा कोणत्याही पक्षाचा मोर्चा नसून महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकत्र आलेला आवाज असल्याचं आयोजकांनी सांगितलंय. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात असलेलं आमचं एनडीए सरकारने नारी शक्ती विधेयक जे काही 2023 ला पास झालेलं ते परत एकदा डिलिमिटेशन आणि या सगळ्या विधेयकांना एकत्र करून देशातल्या माता भगिनींना अजून सक्षम करण्यासाठी त्यांना उद्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये पण त्यांना नेतृत्व मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून हे विधेयक त्यांनी आणलेलं होतं. पण अपेक्षेप्रमाणे जेव्हा जेव्हा देशातल्या माता भगिनींसाठी काही हिताचं होत असेल, त्यांचा विकास होत असेल, तेव्हा तेव्हा काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी त्या विषयाला विरोध केलेला आहे. ट्रिपल तलाकचा जेव्हा विधेयक आणलं आदरणीय मोदी साहेबांनी तेव्हा पण हे लोकांनी विरोध केला. राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आणली, त्या योजनेच्या विरोधात हे लोक कोर्टात गेले. आणि आता परत एकदा जसं आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काँग्रेसचा बुरखा फाटलेला आहे आणि त्यांचा खरा चेहरा दिसलेला आहे आणि नारी शक्ती विधेयकाला जे त्यांनी विरोध केला त्याचा निषेध करण्यासाठी आमच्या सिंधुदुर्गच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा श्वेता कोरगावकर ताई यांच्या नेतृत्वात हा भव्य असा महिलांचा कुठल्याही पक्षाचा मोर्चा नाही पण महिला माता भगिनींचा सगळ्या माता भगिनींना एकत्र घेऊन हा निषेध मोर्चा निघालेला आहे आणि त्याला समर्थन देण्यासाठी आम्ही सगळेजण इथे उपस्थित आहोत. परभणी जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेत. जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पंकज कुमावत यांची नियुक्ती करण्यात आली. राज्याच्या गृह विभागानं गुरुवारी 30 एप्रिल रोजी राज्यातील 21 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केलेत. या अंतर्गत विद्यमान जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची बदली करून त्यांची नियुक्ती राज्य गुप्त वार्ता विभागात उपायुक्त म्हणून करण्यात आली. त्यांच्या जागी अमरावती इथं अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले पंकज कुमावत आता परभणी जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत. तसंच परभणीचे अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांची बदली मालेगाव इथं त्याच पदावर करण्यात आले. त्यांच्या जागी अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. या सर्व बदल्यांचे आदेश गृह विभागाचे सहसचिव सुग्रीव धपडे यांनी निर्गमित केले आहेत. या बदल्यांमुळे परभणी जिल्ह्यातील पोलीस प्रशासन अधिक गतिमान आणि कार्यक्षम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. परभणी महानगरपालिका प्रशासनात महत्त्वपूर्ण घडामोड घडले. सभापती प्रतिभा सरोदे यांनी स्थायी समितीच्या सभापती पदाचा औपचारिक पदभार स्वीकारलाय. यावेळी महापौर सय्यद इक्बाल आणि आयुक्त नितीन नार्वेकर यांनी सरोदे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सरोदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की पदभार स्वीकारताना मला मोठा आनंद होतोय, मात्र त्यासोबतच जबाबदाऱ्यांची जाणीवही आहे. शहरातील स्वच्छता, पाणी पुरवठा, पथदिवे आणि इतर मूलभूत सोयी सुविधांच्या प्रश्नांवर सातत्यानं काम करू. परभणी शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करू असं त्या म्हणाल्यात. त्यांच्या या आश्वासनामुळे शहरातील नागरिकांमध्ये सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्यात. आगामी काळात महापालिकेच्या कामकाजाला नवं बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला परभणी जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळालं. प्रशासनाच्या वतीनं महाराष्ट्र दिनानिमित्त रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती. या तालमीत विविध विभागांनी सहभाग घेत तयारीची झलक दर्शवली. याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण परिसर उजळून निघाला. पाहणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. रोषणाईमुळे इमारतीला विशेष आकर्षक आणि उत्सवी स्वरूप प्राप्त झालं. महाराष्ट्र दिनाच्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या या तयारीमुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. प्रशासनाच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय.